महाराष्ट्रात सध्या परिवहन मंत्रालयातर्फे जो GR ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांसाठी काढला गेला होता त्याच्यावर खूप चर्चा आहे आणि ऑटो चालकांमध्ये काहीतरी संभ्रम पण आहे. तो त्याच्यावर एक मार्गदर्शन करण्यासाठी ऑटो चालकांबरोबर एक संवाद करण्याचा इकडे एक आम्ही प्रोग्राम छोटासा ठेवलेला होता. आनंद नगर आणि बेहराम बाग नाकेवर जे ऑटो चालवतात, जे टॅक्सी स्टँडवाले आहेत, त्याचे त्यांचे जो एक सिलेक्टेड जो ऑफिस बिअरर आहेत, युनियनचे लीडर आहेत, सगळे ते इकडे आलेले आहेत आणि त्यांना मी एक असं सांगितलेलं आहे की कालपासून उद्यापासून एक GR लागू होत आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे एक ओव्हरऑल ड्राईव्ह, एक मोहीम सुरू होईल आणि मोहीमचा मेन जो पर्पस आहे तो प्रत्येक ऑटोवाल्यांचा जो कागदपत्र आहे, त्यांचे डॉक्युमेंट आहे, त्याची तपासणी होईल. कारण असं आहे की आमचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे माननीय मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक अशी तक्रार आली होती एका आमदाराची. त्यांनी फॉरवर्ड केला होता की मीरा रोड भाईंदरमध्ये खूप बांगलादेशी आणि रोहिंग्या बोगस डॉक्युमेंट यूज करून त्यांनी परमिट बनवलेला आहे. तो याच्यासाठी एक संपूर्ण महाराष्ट्रात एक मोहीम सुरू होत आहे चेकिंग करण्याची आणि त्याचबरोबर जो आमचे ऑटो चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांचे मराठी भाषाचा जो व्यावहारिक ज्ञान असला पाहिजे त्याच्या पण एक चेकिंग होईल, त्याच्या पण एक टेस्ट होईल. पण जो लेखी परीक्षा करण्याचा जो प्रस्ताव होता तो असा लेखी परीक्षाचा काही प्रस्ताव नाही आहे. पूर्वी तो GR मध्ये एक अशी व्यवस्था होती की समजा कोणी मराठी टेस्टमध्ये फेल झाला तो त्यांचा परमिट, लायसेन्स आणि बॅच रद्द करणार. तो पण पुढे परत घेतलेला आहे शासनाने आणि शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की येत्या 1, 2, 3 महिना 4 महिन्यापर्यंत हा मोहीम चालू राहील आणि मोहीमच्या दरम्यान सर्व जो ऑटो चालक आहेत ज्यांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नाही आहे त्यांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान दिला जाईल, जेणेकरून ते त्यांचे सवारीबरोबर एक मराठीमध्ये संवाद करू शकतात. मनसेचा असा आरोप आहे की संजय निरुपम मराठी शक्ती विरोधात आहे, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करावा असं पोलिसांकडे मागणी नाही. आमची शिवसेनाची अशी भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाचा सन्मान राहिलाच पाहिजे, झालाच पाहिजे आणि फक्त महाराष्ट्रासाठी नाही, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये तिकडचे जो स्थानिक भाषा आहे त्याचा सन्मान राहिलाच पाहिजे. पण शिवसेनेची अशी पण भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक मराठीमध्ये संवाद त्यांनी केला पाहिजे. हा माझी पण भूमिका आहे, माझे पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, पक्षाची भूमिका आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे आणि या भूमिकाच्या विरोधात कोणी नाही. पण या भूमिका जेव्हा आम्ही असा एक उपक्रम राबवतो की प्रत्येकाला मराठी बोलायला यायला पाहिजे, तेव्हा तुम्ही जर सक्तीचा वापर करता आणि त्यांच्यावर एक निर्णय घेता की तुम्ही मराठीमध्ये जर फेल झाला तर तुमचा परमिट रद्द होईल, मी याच्या विरोधात आहे. भाषा सक्तीचा विषय नाही आहे, भाषा प्रेमाचा विषय. भाषा सगळ्यांना शिकला पाहिजे, पण हंटर मारून सगळ्यांना आम्ही कोणी भाषा शिकू शकत नाही. त्याच्यासाठी एक प्रेमाच्या पोटीने त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे. बेरामबागमध्ये आपला रस्त्यावर कार्यक्रम होणार, रिक्षा चालकाशी संवाद साधणार होते, मात्र मनसेने इशारा दिल्यानंतर आपण बंदिस्त नाही. आमच्या कार्यक्रम नाही असं नाही. नाही कार्यक्रम कसा रद्द? यांच्याबरोबर एक चर्चा करायची होती. पूर्वी आमचा कार्यक्रम होता तो मंदिर आहे ना तिकडे, शिव मंदिर, तिकडचे पुजारी आहेत दुबेजी, त्यांच्या मंदिरच्या समोर तो मला ओशिवरा पोलीस स्टेशनवाल्याचा फोन आला की सगळे जे ऑटोवाले तिकडे बसणार तो रस्ता जाम होऊ शकतो, तर तुम्ही कोई दुसरा ठिकाण असेल. तो सर्वात चांगला ठिकाण इकडे आहे. इकडे सगळे आनंद नगरमध्ये ऑटोवाले आहेत, जंक्शन आहे, ऑटोवालोच्या शेअरिंग रिक्षाच्या पार्किंगची व्यवस्था आहे. तो सगळे ऑटोवान सांगितलं की आम्ही फिरोजभाईच्या ऑफिसमध्ये येतो आणि तिकडे बसतो. जास्ती येणार तो आम्ही बाहेर करणार. तर जेवढे आले तेवढे याच्यामध्ये रूममध्ये जे बसू शकतात त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो. तपासणी मोहीम सुरू करणार आहे, मात्र त्याच वेळेस मनसेकडून देखील अशाच पद्धतीची एक प्रकारे RTOची भूमिका मनसे देखील कदाचित पूर्ण संघर्ष होऊ शकतो. कोणीही खाजगी संस्था किंवा राजकीय पार्टी, पक्ष शासनाचं काम करू शकत नाही. हा शासनाचं काम आहे. शासनतर्फे, RTO तर्फे
प्रत्येक ऑटो टॅक्सी चालकांचा जो कागदपत्र आहे त्याची तपासणीचं काम होईल आणि त्याच्यामध्ये त्यांचं पॅरलली जर समजा कोणी व्यक्ती किंवा कोणी संस्था किंवा कोणी राजकीय पक्ष असा कार्यक्रम राबवतो तो चुकीचा आहे. कारण सरकार आहे, आम्ही राजकीय पक्ष आहोत. हां, एक प्रस्ताव आहे की राजकीय पक्ष शासन करून एक जॉईंटली एक असा ड्राईव्ह करू शकतात मराठी शिकविण्याचा. तो त्याच्यामध्ये मंत्रीजी एकदम ओपन आहेत की ज्यांना असं सुरू करायच्या क्लासेस वगैरे सुरू करू शकतात. आम्ही त्यांना एक शिक्षक उपलब्ध करून देणार. सर, काही जण काही रिक्षा चालक मुजोरीने म्हणतात की आम्ही मराठी बोलणारच नाही, त्यांना आपले काय संदेश देतात? त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्हाला महाराष्ट्र तुमच्या कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्राची एक भावनिक भाषा, महाराष्ट्राची लोकांची भाषा, महाराष्ट्राची सांस्कृतिक भाषा, महाराष्ट्राची बोलचालची भाषा आणि महाराष्ट्राची राजकीय भाषा आणि महाराष्ट्राची समजा की एक अभिजात भाषा मराठी भाषा आहे. तो भाषा तुम्हाला येत नाही आम्ही समजू शकतो, कोणाला कोणी भाषा येत नाही समजू शकतो, पण हे सांगू शकत नाही की मी बोलूंगाही नाही. सीखण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वांतर्फे. कर लिया तो सीखा तो ठीक, नहीं तो हम सिखला देंगे, लेकिन ऐसा नहीं बोलना चाहिए कि हम नहीं बोलेंगे. ये इससे क्या होगा, टकराव का माहौल होता है. टकराव करने की क्या जरूरत है भाई, हमको आखिरकार सब लोगों को मिलकर रहना है यहाँ पे. सर, हिंदी में बताएंगे, आज संवाद आपने साधा, इससे पहले भी आपने कोशिश की थी दहीसर में, वहाँ थोड़ा बवाल हो गया. जो लोग बवाल करने वाले हैं उनको उनमें और हम में कोई फर्क ही नहीं है वैचारिक आधार पर, क्योंकि हम सब शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के विचारों से प्रेरित जो संगठना है, जो कामकाज है वो हम करते हैं. मराठी भाषा का सम्मान होना चाहिए, शिवसेना की भूमिका है. और जब महाराष्ट्र सरकार का वो जीआर आया जिसमें उनके परमिट रद्द करने की बात और मराठी सख्ती की बात हुई, तब मैंने एक भूमिका ली, तब मैंने एक स्टैंड लिया कि ये सख्ती मत करिए और बाकायदे उन सबको मराठी सिखलाएंगे, लेकिन अगर किसी को मराठी नहीं आती तो उसका लाइसेंस रद्द कर देंगे, परमिट रद्द कर देंगे. ये गलत है. हमारा विरोध सिर्फ इतना ही था. हमारी पार्टी एक मराठी भाषिकों की पार्टी है, मराठी भाषिकों के न्याय और हक के लिए लड़ने वाली पार्टी. हम कभी उसके खिलाफ जा ही नहीं सकते, उस मुद्दे पे जा ही नहीं सकते. हाँ, हमने कहा कि जो बाकी जो गरीब लोग हैं जिनको मराठी भाषा नहीं आती है वो अगर मराठी भाषा के टेस्ट में फेल हो गए तो उनसे रोजी रोटी छीनने का अधिकार हमारे पास नहीं. और मुझे बड़ी खुशी है कि आखिरकार सरकार ने उस विषय को समझा और उस जीआर में सुधार किया है. तो एक पहले से हमारा एक प्रोग्राम था कि ऑटो वालों के साथ बैठ करके, अब रास्ते पे बैठेंगे तो रास्ता जाम हो जाएगा. इससे फिरोज भाई ने समझाया कि हमारा ऑफिस बड़ा यहीं पर बैठ जाया जाए, तो यहाँ पर बैठ कर चर्चा कर रहे हैं. गर्मी का भी मौसम है तो संवाद हुआ, क्या बताया आप लोगों ने, उनसे क्या सुना? सभी लोगों को समझाया. जो हमारे इसमें बहुत सारे लोग हैं जो मराठी समझते हैं, मराठी बोलते भी हैं, और लेकिन कुछ लोग नहीं बोल पाते हैं. तो सभी लोग सहमत है, इसमें कोई व्यक्ति इस विषय के खिलाफ नहीं है. सभी लोग बोल बिल्कुल हम सीखेंगे. और सरकार की तरफ से जहाँ कहीं भी मराठी सिखलाने की योजना शुरू होगी, कोई केंद्र खुलेगा तो उस केंद्र में लोग इनरोल करेंगे. फिरोज भाई यहाँ पर हम लोग 2 शिक्षक रख के, ज़्यादा नहीं, 2 पन्ने का बुकलेट है, उसको उसमें लिखना भी कुछ नहीं है, सिर्फ सुनना है, पढ़ना है. वो पढ़ के सुनाया जाएगा. उतना सबको आती है. 1-2 भाई बोल रहे थे मराठी तो बोल ही रहे थे हमारे को, तो बहुत सारे चेकिंग तो होगी ना, हैं. 1 मई से आरटीओ चेक तो करेगा. 1 मई से आरटीओ जो चेकिंग करेगी, मुख्य तौर पर वो कागजात की चेकिंग करेगी. कि क्योंकि शिकायत ये आई थी कि बहुत सारे ऑटो चालक जो हैं वो बोगस डॉक्यूमेंट जमा करके, उसमें बहुत सारे बांग्लादेशी हैं, रोहिंग्या हैं, उन लोगों ने परमिट बना लिया है आरटीओ वालों के साथ मैनेज करके. तो उसकी चेकिंग बहुत ज़रूरी है. तो उसकी चेकिंग करते समय बिल्कुल मराठी भाषा के ज्ञान की भी चेकिंग होगी. जैसे अभी मीरा रोड में 3900 के आसपास ऑटो चालक हैं और उनकी चेकिंग हुई, पूरे 1 महीने भर तक ड्राइव चला. उसमें पता चला है कि 450 या 500 लोग हैं जिनको मराठी नहीं आती. लेकिन उनमें से क्या है, उनमें से किसी का भी परमिट रद्द नहीं किया गया. हाँ, ये 500 लोगों को थोड़ा बेसिक व्यवहारिक ज्ञान दे दो, इस प्रकार का निर्णय मंत्री जी ने लिया है. तो वैसे ही यहाँ चेकिंग होगी और जो लोग पाए जाते हैं कि एकदम से समझ में नहीं आ रहा, उनको सिखलाने की व्यवस्था सरकार की तरफ से खुद हो रही है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.